गौरवमूर्ती, माझा वर्गमित्र दिलीप पुंडे, डॉक्टर दिलीप पुंडे यांचं मी आमच्या सर्व वर्गमित्रातर्फे अभिनंदन करतो. एकेकाळी आम्ही राष्ट्रपती भवन बघण्यासाठी आमची MBBS असताना आमची सहल गेली होती. आज दिलीप त्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या पंक्तीमध्ये बसून जेवण करून आला. याच्यापेक्षा मोठा गौरव तो काय असणार आहे. दिलीप आमचा वर्गमित्र आहे, ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. दिलीपची आत्तापर्यंतची वाटचाल खूपच दिदीप्यमान आहे. मी आणि दिलीप एकाच जिल्ह्यातले, किंबहुना मी दिलीप म्हैसेकर, दिलीप पुंडे, दीपक अग्रवाल आणि अनिल तोष्णीवाल आम्ही वर्गमित्र एकाच जिल्ह्याचे आहोत. आणि दिलीप आमच्या वर्गासाठी किंवा आमच्या बॅचसाठी हा एक अत्यंत मोठा मानबिंदू ठरलेला आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. दिलीपला मी अगदी लहानपणापासून ओळखतो. दिलीपचं विद्यानिकेतन, त्याच्यानंतर आम्ही सायन्स कॉलेजला एकत्र 11वी-12वी शिकलो, MBBSला एकत्र होतो. त्याचे आईवडील, त्याने दिलीपने केलेली त्याच्या आईवडिलाची सेवा खूप विलक्षण होती आणि त्यांचे आईवडिलांचे संस्कार सुद्धा तितके चांगले होते. MBBSला असताना दिलीपची आई एक लोणचं पाठवायची, मिरचीचं लोणचं. दिलीपला आम्ही ते खास मागून घ्यायला सांगायचो, तुझ्या माईचं लोणचं आम्हाला दे रे. आणि आम्ही एकत्र जेवण करत असताना दिलीपच्या आईचे जे मिरचीचं लोणचं आम्ही खूप खायचो. ती एक आठवण आहे. दिलीप हा खूप व्यक्तीबद्दल किंवा सर्वांबद्दल सद्भावना असलेला व्यक्ती आहे. जो व्यक्ती सगळ्या सगळ्या लोकांबद्दल सद्भावना व्यक्त करतो, तो एक अत्यंत उत्तम असा समाजाभिमुख डॉक्टर होतो. त्याचं उदाहरण म्हणजे दिलीप आहे. आम्ही त्याचे वर्गमित्र आहोत. आम्ही थोडेसे उच्छृंखल स्वभावाचे होतो, पण तो खूप गांभीर्यानं सर्व गोष्टी घ्यायचा. अशोक पवारनं सांगितल्याप्रमाणे त्याचं परसिव्हरन्स खूप छान होतं. तो खूप नेटानं अभ्यास करायचा आणि अभ्यासाला बसला तर रात्री 12-12 तास तो अभ्यास करायचा. त्याची पोस्टिंग डायलिसिस युनिटमध्ये होते. आम्ही सगळेजण डायलिसिसला अगदी टाकाऊ युनिट असं समजायचो, पण तिथे सुद्धा तो रात्रंदिवस काम करायचा. आम्हाला त्याचं फार कौतुक वाटायचं. दिलीप खूप अभ्यासू होता आणि त्याला जी संस्कार झाले ते विद्यानिकेतन पासून ते त्याच्या जामच्या आईवडिलांपासून त्याच्यावर झालेले संस्कार आहेत. MDची परीक्षा मला आठवते. दिलीपची आमच्या सर्व बॅचमेटमध्ये आम्ही जवळपास 9 जण होतो फ्रेश. तर सगळ्यात दिलीपची लॉंग केस सगळ्यात चांगली गेली होती. पूर्ण आमच्या कॅम्पसमध्ये त्याची चर्चा झाली होती, इतका तो चांगला होता अभ्यासामध्ये. अजून एक विलक्षण अनुभव मला सांगावा असं वाटतं. कारण दिलीपबद्दल बाकी सगळं अशोकनं सांगितलेलं आहे, पण मला असं वाटतं की त्याच्या काही खाजगी गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकतो वर्गमित्र म्हणून. दिलीपनं किती टक्के टोंपे खाल्लेले आहेत ते सांगतो. ऐन परीक्षेच्या वेळेस त्याला एक तार आली, युअर मदर सिरियस, स्टार्ट इमिजिएटली. ती एक षडयंत्र रचलं होतं आणि ऐन परीक्षेच्या वेळेस त्याला तिथे म्हणजे तार घेऊन त्याची परीक्षा बुडावी आणि तो कॉम्पिटिशनमध्ये येऊ नये अशी त्याची ती भूमिका असावी. पण दिलीप हा खूप जिद्दी. दिलीप तिथंच तो अंबेजोगाईला गेला, कारण तो औरंगाबादला जाऊन पेपर देऊ शकत नव्हता. दिलीप अंबेजोगाईला गेला आणि तिथल्या पर्यवेक्षकांना सगळं सांगितलं की माझी काय परिस्थिती झाली, आणि सुदैवाने त्यांनी त्याला अलाव केलं आणि तो चांगल्या मार्काने पास झाला. MD मेडिसिन झाला. दिलीप ची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. मी त्याच्याबरोबरच झालो, पण मी नांदेडलाच जायचं म्हणून मी ठरवलं होतं आणि मी नांदेडलाच गेलो. पण दिलीप मुद्दाम होऊन मुखेड सारख्या छोट्या मालरान अशा उजाड गावात आला. त्यावेळेस उजाडच होतं. आता बघितलं तर मुखेड खूप चांगलं झालेलं आहे. तर दिलीपनं 35 वर्षापूर्वी मुखेड हे गाव निवडलं आणि तिथे त्यांनी एक वेगळा अध्याय सुरू केला. आणि त्याची जी वाटचाल होती ती खेड्यापासून अगदी ऑक्सफर्डपर्यंत आणि गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत ह्या मुखेडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ती तयार केली. त्याची ती जिद्द, त्याची मेहनत आणि त्याची सिन्सिअरिटी, त्याच्या इतके आम्ही कधी सिन्सिअर नव्हतो. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही प्रॅक्टिस करतो, ठीक आहे, पण दिलीप इतका सिन्सिअर आहे की आम्ही त्याच्या पासांगालाही पुरत नाही.
असा हा आमचा मित्र. आज त्याचा इथे सत्कार होताना पाहून मला खूप चांगलं वाटलं आणि मला धन्यता वाटली की या कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही 4 वर्गमित्र खास आलो आणि मी अशोकचे कोरवारचे मी आभार मानतो. त्यांनी मला फोन करून बोलवलं. एवढंच नाही तर मुखेड वैद्यकीय संस्थेचं आम्ही आभारी आहोत. त्यांनी आम्हाला एक चांगला कार्यक्रम आम्हाला बघायला, त्याचा अनुभव आम्हाला दिला. दिलीप ची वाटचाल इथेच थांबणार नाही आणि वाटचाल थांबू नये असं मला वाटते. आरोग्याचे प्रश्न येतात, वय झालेलं आहे. आता आम्ही सगळे 60 ओलांडले. दिलीप 65. मी 65चा आहे, म्हणजे दिलीप 65चाच असेल. पण त्याची कार्यक्षमता खूप आहे. त्याला नक्कीच पद्मश्री मिळेल. पद्मश्री फार मोठी पदवी नाही त्याच्यासाठी, त्याच्याही पुढे तो जाऊ शकतो. पण पद्मश्री मिळावी असं आम्हाला मनापासून वाटतं. परंतु दिलीपनं आपलं आरोग्य सांभाळावं. त्याची कुटुंबाची जी लिगसी आहे, गौरव पुढे चालवतो आहे. त्याची उंची इतकी आहे त्याच्या कुटुंबात की गौरवला कदाचित ते फार अवघड होईल. परंतु मला त्याला आशीर्वाद द्यायचे की त्यांनी आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून तशा प्रकारची सेवा करावी. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी वैद्यकीय संस्थेचे आभार मानतो. दिलीपला उत्तम आरोग्य लाभो याची मनोकामना व्यक्त करतो आणि धन्यवाद.